ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तमंडळांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मला आज मी आपल्याकरता हा 56वा व्हिडिओ करणार आहे. आत्तापर्यंत 55 व्हिडिओ झालेले आहेत आणि आता 56वा व्हिडिओ मी आपल्याकरता करत आहे. तर आज जो करणार आहे तो जरा विषय थोडा फार महत्त्वाचा आहे. परवा 3 फेब्रुवारी 25 रोजी संघटित सत्संग मंडळाचा एक उपक्रम आहे आणि त्याच्यातर्फे रोज सकाळी गुरुदेवांचा उपदेश अमृत आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. त्यातली जी क्लिप नंबर 4745 आहे ती मी ऐकत होतो. त्या दिवशीच ती प्रसारित झाली, ती ऐकत होतो. आणि त्यामध्ये सद्गुरूंनी असं सांगितलं आहे, आमच्या गुरुदेवांनी म्हणजे परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी, की तुम्ही मला तुमच्या समस्या सांगितल्या की मी त्या निवड करण्यासाठी श्री गुरूंना सांगत असतो, पण आम्ही सहसा नियतीच्या कामात हस्तक्षेप करत नसतो. पण एखाद्या तरुण व्यक्तीवर जर असं मोठं संकट आलं तर त्याच्याकरता अपवाद म्हणून आम्ही त्या बाबतीत त्याला जीवनदान देत असतो, किंवा त्याचा जो मृत्यूयोग आहे तो जो कालावधी आहे तो वाढवून त्याला आम्ही अजून आयुष्य जगण्याची संधी देत असतो. आणि हे काम या श्रीगुरु परंपरेने, श्रीगुरु परंपरेतले जे काही साक्षात्कारी पुरुष झालेले आहेत त्यांनी नित्यनियमाने केलेलं आहे. आमचे सद्गुरूही या श्रीगुरु पदावर विराजमान असल्यामुळे त्यांनी ते केलं आहे आणि या उपदेशात त्यांनी स्वमुखाने ते सांगितलेलं आहे. आज ऐकल्यानंतर मला आमच्या सद्गुरूंच्या वचनाप्रमाणे आपले एक भक्त आहेत, त्या भक्तांचं नाव आहे, त्या पुण्यातील भक्त आहेत आणि त्या प्राध्यापिका रोहिणी, डॉक्टर रोहिणी अय्यर अशा त्यांचं नाव आहे आणि त्यांचं सध्याही पुण्यात वास्तव्य आहे. त्यांनी आमच्या गुरुगौरविका पुष्प पहिल्यामध्ये पान क्रमांक 53 ते जवळजवळ 66 पर्यंत एक लेख लिहिला आहे आणि त्या लेखाचं नावच असं आहे की पितृपद गुरुदेवांनी घेतलं. पितृपद घेतलं आणि पितृपद घेतलं म्हणजे हा वात्सल्याचाच आविष्कार आहे. हा जो मी आज तुम्हाला हा व्हिडिओ करत आहे तो भक्त वत्सलतेचाच आहे. आणि या अय्यर मॅडमनी जे काही त्या लेखात लिहिलेलं आहे ते फार म्हणजे एक तुम्हाला ते निश्चित त्यातनं काही बोध होईल असं त्यांनी लिहिलेलं आहे. या प्राध्यापिका ज्या अय्यर मॅडम आहेत त्या पदार्थ विज्ञानातल्या प्राध्यापक आहेत. साधारणपणे या संशोधन करणारी मंडळी, शास्त्रज्ञ मंडळी, उच्च विद्या विभागाची विभूतीत शिकवणारी जी मंडळी असतात त्यांचा या मार्गावर, भक्ती मार्गावर किंवा देव या कल्पनेवर फारसा विश्वास नसतो काय. परंतु काही घटना अशा घडतात की अशा लोकांना विश्वास ठेवावा लागतो. वास्तविक पाहता या अय्यर मॅडम यांचे एक भगिनी नगरमध्ये राहतात. त्यांचंही मी तुम्हाला नाव सांगणार आहे. आमच्या शीतलताई डांगे आहेत आणि डांगे दोघेही पतिपत्नी हे गुरुदेवांचे भक्त आहेत आणि स्वाभाविकपणे ते गुरुदेवांचे भक्त असल्यामुळे त्या नातेवाईकात ती चर्चा होते. त्याप्रमाणे त्यांनी एकदा या रोहिणी अय्यर आणि त्यांचे मिस्टर यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि आता आपली बहीणच सांगते म्हटल्यावर त्यामुळे 1980च्या सुमारास त्या एकदा नगरला आल्या आणि मग उत्सुकता म्हणून दर्शनाला आल्या. उत्सुकता म्हणून दर्शनाला आल्या. त्यांचा काय फार त्या मार्गावर त्यावेळेस त्या दिवशी विश्वास होता म्हणून आल्या अशातला काही भाग नव्हता. परंतु त्या आल्या आणि साधारणपणे सगळ्यांच्या बाबतीत होतं
की त्या आश्रमातलं वातावरण पाहिल्यावर सगळ्यांना इथे काहीतरी वेगळं आहे असं वाटायला लागतं. त्यामुळे त्यांनाही वाटायला लागलं. आणि मग काही 2-4 महिन्यांनी परत एकदा ते दर्शनाला वगैरे आले आणि असं येणं सुरू झालं. आता या ठिकाणी हे दर्शनाला येणारे ज्यांचं सुरू झालंय, तर पुढे 14 जुलै 82 रोजी या अय्यर कुटुंबियांवर एक संकट आलं. आणि आमच्या रोहिणी मॅडम, ज्या अय्यर मॅडम, मी त्यांना अय्यर मॅडम नेहमी म्हणतो, अय्यर मॅडमच्या मिस्टरांना एक काहीतरी फार मोठा आजार जडला आणि त्यांना जहांगीर रुग्णालयात त्यावेळेस ॲडमिट करण्यात आलं. आणि त्यांचं आजाराचं कारण तिथे कोणाला कळत नव्हतं. पण थोडं गंभीर बाब आहे असं लक्षात आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या सगळ्या नातेवाईकांना बोलवून घ्या. पण आता नातेवाईकांना बोलवून म्हटल्यानंतर त्यावेळेस काही मोबाईल वगैरे काही कोणाच्या हातात नव्हते, त्यावेळेस तो काही मोबाईलचं येऊ नव्हतं. मग त्यांनी पत्र वगैरे पाठवली आणि त्यांची जी बहीण, नगरची जी बहीण आहे, तिला पण पत्र पाठवलं. आणि नगरला त्या बहिणीकडे पत्र पोहोचल्याबरोबर आता कसं आहे की आम्ही जे गुरुदेवांच्या सानिध्यात जी भक्त मंडळी होतो, त्यांना कुठलीही अशी काही गोष्ट आपल्या कानावर आली आणि त्यातनं काहीतरी संकट वगैरे आहे असं कळलं किंवा आनंद आहे, दोन्ही संकट असो आनंद असो, तर आम्ही मंडळी लगेच सद्गुरुचरणावर जाऊन ती प्रार्थना करत असतो. अर्थात आम्ही परगावी असेल तर खास तिथे जातो आणि नगरला म्हणलं काही नगरमध्ये लगेच जायचं दर्शनाला. आणि त्यामुळे या शीतलताई डांगे या गुरुदेवांकडे आल्या आणि त्यांनी गुरुदेवांच्या कानावर घातलं की असं असं पत्र आले बाबा आणि फार गंभीर परिस्थिती असं सांगितलंय आणि मी तर सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे, काय करावं. तर गुरुदेव म्हणले, तुमची सत्यनारायणाची पूजा वगैरे व्यवस्थित करा, ते सगळं झाले की जा, काही होणार नाही, ते चांगले बरे होणार आहे. हे आश्वासन या शीतलताई डांग्यांना दिलं. आणि मग त्या दवाखान्यात भेटायला गेल्या. तोपर्यंत श्रीयुत अय्यर यांची तब्येत सुधारलेली होती, तरी पण हॉस्पिटल ठेवावं लागणार होतं. पण तरी त्या परिस्थितीत घाई गडबड करून अय्यर मॅडम देखील नगरला दर्शनाला गेल्या आणि दर्शनात सद्गुरूंनी त्यांना आश्वस्त केलं, काही काळजी करू नका. आणि त्याप्रमाणे अय्यर हे बरे झाले. आता ही 82ची गोष्ट आहे. साधारण जानेवारी 83 म्हणजे एक 6-7 महिन्यात त्यांना एक संधी आली आणि त्यांना परदेशात एका संशोधनाकरता स्कॉलरशिप मिळाली आणि त्याप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी जायचं होतं आणि नेदरलँड इथं त्यांना जायचं होतं. आणि मग यांचा आजारातनं उठलेत, काय करायचंय ते बऱ्याच डॉक्टरांकडनं चर्वण झालं आणि मग कोणी जा म्हणते, कोणी नका जाऊ म्हणते. पण एका डॉक्टरांनी अभिप्राय दिला काही जायला हरकत नाही. मग त्यांनी सद्गुरुचरणाकडे धाव घेतली, सद्गुरूंचे आशीर्वाद घेतले आणि श्रीयुत अय्यर हे परदेशी रवाना झाले. ही साधारणपणे जानेवारीची गोष्ट आहे. साधारणपणे 10 जुलै 83 रोजी या अय्यर मॅडमला एक स्वप्न पडलं आणि स्वप्नात गुरुदेव आले होते. तारखा मी मुद्दाम सांगतो तुम्हाला. 10 जुलैला त्यांना स्वप्न दर्शन झालं आणि स्वप्नात गुरुदेव म्हणले, तुम्ही फार मोठ्या संकटातून वाचलात. आणि असं स्वप्न पडलं की माणसाला हे वाटायला. मग त्यांनी कुटुंबियांशी चर्चा केली. मग कोणी म्हणलं, अरे ते आता ते गेल्या वेळेस जुलै महिन्यात जी घटना घडली होती ते आता तुझ्या डोक्यात असेल, स्वप्न पडलं असेल, जाऊन दे, सोडून दे, काही हे करू नको. आणि गुरुदेवांनी सांगितले ना वाचतं, मग आता कशाला काळजी करते. त्याप्रमाणे त्या जरा थोड्या निवांत झाल्या आणि 14 जुलैला त्यांना नेदरलँडहून निरोप आला, पत्र आलं, काय फोन वगैरे आला असेल की बाबा अय्यरांना त्रास झालेला आहे. 11 जुलैला त्यांना ॲडमिट केले हॉस्पिटलमध्ये आणि त्यांच्या आजाराचं पण निदान झालेलं आहे आणि आता आपल्याला ऑपरेशन करावं लागणार आहे, त्याकरता तुम्ही ताबडतोब या. 10 जुलैला स्वप्नदर्शन आहे.
आणि 11 जुलैला ते ॲडमिट झाले. त्याच्या आधी सद्गुरूंनी सांगितलं की तुमच्यावरचं संकट निवारण झालेलं आहे. आणि मग हे कळल्यावर तो निरोप सद्गुरूंच्याकडे गेलाच लगेच. पण नेदरलँडला जायची घाई होती, पासपोर्ट नव्हता त्यांना आणि त्यांच्या मुलाला दोघांनाही जायचं होतं. मग त्यांनी ती ताबडतोब तयारी केली. आणि जुलै महिना होता, पावसाचा महिना होता, प्रचंड पाऊस होता त्यावेळेस. त्यांना जे फ्लाईट होतं ते दिल्लीहून होतं, तेव्हा मुंबईहून त्यांना दिल्लीला जावं लागणार होतं. मुंबईमध्ये प्रचंड पाऊस होता. तो पाऊस कसा बसा सकाळच्या वेळेस ओसरला आणि त्यांना 9 वाजताची काहीतरी फ्लाईट मिळाली आणि 2-1 तास लागतात दिल्लीला जायला, मुंबई ते दिल्ली. त्यामुळे 11:15च्या सुमारास त्या पोचल्या. नेदरलँडचा फ्लाईट त्याच दिवशी 12 वाजता सुटणार होतं. आता आपल्याला सगळ्यांना विमान प्रवास करण्यावर माहिती आहे की 2-2 तास आधी तिथं जावं लागतं रिपोर्टिंगला. आणि मग काय करायचं, तर त्या घाईघाईत तिथे गेल्या. तर तिथं नेदरलँडच्या त्या जे काही त्यांचं एअरलाईनचं तिकीट होतं नेदरलँडचं, तर तिथल्या लोकांनी खास विचारलं, तुम्हीच का आयर हो म्हणे. आणि मग ताबडतोब त्यांनी त्यांची विमानात नेण्याची व्यवस्था केली. आता या ठिकाणी त्या वैमानिकाला अशा सूचना होत्या त्यांच्या मायदेशातनं की ही जी मंडळी ऑपरेशन करता येणार आहेत तर त्यांना घेतल्याशिवाय तुम्ही येऊ नका, विमानाला उशीर झाला तरी चालेल. नॉर्मली विमान वगैरे असं कधी सामान्य माणसाकरता थांबत नाही. व्हीआयपी करता वगैरे थांबेल हा भाग वेगळा आहे, पण आपण काही व्हीआयपीत नाही आहे. पण सद्गुरूंसारखा पाठीराखा जेव्हा असतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होत असतात. त्याप्रमाणे अय्यर मॅडम आणि त्यांचे चिरंजीव, मला वाटतं योगेश त्याचं नाव आहे, हे दोघंही प्रवास करून त्या ठिकाणी गेले. तिथे विमानतळावरही त्या हॉस्पिटलमधले एक चांगले डॉक्टर त्या ठिकाणी त्यांना रिसिव्ह करायला आले होते. आणि त्यांनी खोलीत गेल्यावर पाहिलं हॉस्पिटलमध्ये तर श्रीयुत अय्यर यांची तब्येत बऱ्यापैकी स्थिरावलेली होती आणि ऑपरेशनची त्यांची आता तयारी झालेली होती. आणि मग ते ऑपरेशन करायचं, पण ते ऑपरेशन फार किचकट होतं. आणि मग हे ऑपरेशन किचकट झाल्यानंतर कसं होईल बाबा असा तो एक भाग होता आणि सगळ्यांनाच काळजी वाटत होती. पण सद्गुरूंच्या कृपेने ते ऑपरेशन अगदी व्यवस्थित पार पडलं. त्याच्यानंतर 2-3 महिने त्या पेशंटची काळजी घेण्याकरता घरचं माणूस आवश्यक होतं. आणि या काही दिवसांची रजा काढून गेलेल्या होत्या. तर त्या ठिकाणी काय करायचं, बरं हा खर्चाचा भाग आहे. आपण सगळे काय फार पैसेवाले लोक असतो अशातला भाग नाही आहे. पण गुरुदेवांची कृपा अशावर असते. काय होतं ते बघा, या नेदरलँडचं जे श्रीयुत अय्यर संशोधन करत होते त्याच क्षेत्रातलं अजून एक संशोधन करण्याकरता 3 महिन्याची स्कॉलरशिप या आमच्या अय्यर मॅडमला पण मिळाली. आणि ते संशोधन करत असताना त्यांच्या पेशंटची रुग्णपतीची त्या सेवा करत राहिल्या. त्या तिथं नेदरलँडमध्ये एक ओळखीचे ग्रस्त होते, ते पुण्याला निघाले, हैदराबादला काहीतरी जाणार होते. त्यावेळेस त्या व्यक्तीबरोबर त्यांनी मुलालाही पुण्यामध्ये पाठवून दिलं. म्हणजे कशी सोय होते बघा, कशी सोय लागते ते बघा. आणि हा सगळा प्रकार घडला. त्यानंतर अय्यरांची तब्येतही चांगली झाली, त्यांचं निदानही झालेलं होतं आणि बऱ्यापैकी दिवस चालले होते. पण 91च्या मला वाटतं जून महिन्यात त्यांना परत हा त्रास झाला. आणि हा 91चा त्रास झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या भगिनीमार्फत सद्गुरूंना हे कळलं तेव्हा तर सद्गुरूंनी एक हिंट दिली होती, तेव्हा यावेळी जरा अवघड दिसते मला, अवघड दिसते. आणि त्याप्रमाणे मला वाटतं या अय्यर मॅडम पण दर्शनाला गेल्या होत्या. अर्थात दर्शनाला गेल्यानंतर अय्यर मॅडम त्यांनी आश्वस्त केलं, पण त्यांच्या बहिणीला एक कल्पना देऊन ठेवली होती. आणि खरोखरीच 23 जूनला काहीतरी त्यांना रक्त वगैरे देत असताना
एक मोठा अटॅक आला आणि त्यांचं तिथं प्राणोत्क्रमण झालेलं आहे. आता हा देह, हा जो देह आहे हा पंचतत्वात विलीन होणार आहे, प्राण निघून गेलेला आहे. मग आता त्या देहाचा मोह ठेवायचा आहे का? बघा, आपल्या सर्व भक्तांना एक अनुकरणीय विचार या अय्यर मॅडमने इथं मांडलाय. ते म्हणले, जोपर्यंत देह होता तोपर्यंत मी त्यांची सेवा केली, देहात देह होता तोपर्यंत मी सेवा केली, पण तो प्राण आता उडून गेलेला आहे. पण प्राण उडून गेलाय तर आता त्या देहाबद्दल आसक्ती ठेवण्यात काही अर्थ नाही. पण सद्गुरु कृपेमुळे, सद्गुरूंची भेट झालेली असल्यामुळे श्रीयुत अय्यर यांच्या पाठीशी सद्गुरूचे आशीर्वाद आताही कायम राहणार आहेत. म्हणजे देहापुरते ते आशीर्वाद नाही, त्या आत्म्याला ते आशीर्वाद दिलेले. आपल्याकडे सद्गुरू, आपण असं म्हणतो, बरेच लोक सांगतात तुम्हाला आपण काय घेऊन आलोय, काय घेऊन जाणार आहे, काय घेऊन जाणार नाही. पण लोक म्हणतात तुमची काही सत्कृत्य असतील तर ती तुमच्याबरोबर जातील. कदाचित हे खरं पण असेल. आपण जर चांगलं कर्म केलं तर त्याची फळं आपल्याला मिळतील. आपल्या धर्मामध्ये ते आपल्याकडे संस्कार आहेत. पण सद्गुरूंचे आशीर्वाद हे आपला देह अस्तित्वात असतानाही असतात आणि देह अस्तित्वात नसतानाही असतात. ते जन्मोजन्मी असतात. हे अय्यर मॅडमनी सूचित केलं. म्हणजे सध्या एक ती LICची जाहिरात करते, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. तसं सद्गुरूंचे आशीर्वाद हे आपल्याला एकदा मिळाले की ते जन्मोजन्मी आपल्याबरोबर राहतात. आणि याचं समाधान अय्यर मॅडमनी व्यक्त केलं होतं. त्याच्यानंतर अय्यर मॅडम हा दुःखद प्रसंग संपल्यानंतर, म्हणजे दिवस वगैरे पूर्ण झाल्यानंतर नगरला दर्शनाला गेल्या. आमच्या भक्तांची परंपरा असते, आनंद असो दुःख असो सद्गुरूंच्या चरणी जाऊन सांगायचं. त्यामुळे त्या आल्या आणि सद्गुरूंनी तेव्हा त्यांना असं सांगितलं की हे नगर हे तुमचं आता आहे, माझा आश्रम हे माहेर आहे आणि मी तुम्हाला पितृस्थानी, तुम्ही केव्हाही माझ्याकडे यायचं. सकाळी यायचं, दुपारी इथं भोजन प्रसाद घ्यायचा आणि मग जायचं. माहेरी आल्यानंतर लेखीने उपाशी जायचं नसतं. बघा, आमचे सद्गुरू कितीतरी लोकांचं त्यांनी पितृपद घेतलं होतं. आणि नुसतं घेतलं असं नाही, सांगितलं, हे मी तुमचं पितृपद घेतलेलं आहे आणि मी कायम तुमच्या पाठीशी आहे. आता अय्यर मॅडमने हे सगळं लिहिलंय आणि माहेरी आल्यासारखं त्यांनाही वाटायला लागलं. आणि आजही अय्यर मॅडम आमच्या सद्गुरूंच्या सेवेत रममाण झालेले आहेत. आजही पुण्यामध्ये जे सत्संग प्रकाशन नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या मार्फत गुरुभक्तांना आलेले जे अनुभव आहेत ते अनुभव संकलित करून ते दर 6 महिन्याला प्रसारित करण्याचं त्यांनी कार्य अंगीकारलंय. आणि गेले मला वाटतं 15-1 वर्ष तरी ते काम करत आहेत. त्यामुळे त्या सेवेत रममाण झालेले आहेत. या ठिकाणी हा जो भाग आहे हा फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणी मी जेव्हा पहिल्यांदा जो उल्लेख केला की मी नियतीच्या कामात हस्तक्षेप करत नाही सहसा, पण अपवादात्मक परिस्थितीत करतो असं सांगितलं, तर सद्गुरू मुखातले ते शब्द आहेत. पण या ठिकाणी हे जे गुरुचरित्रात देखील असे अनेक प्रसंग आहेत की त्या भक्तावर त्यावेळेस नरसिंहदेव महाराजांनी कृपा करून त्याचं जीवन वाचवलेलं आहे. श्रीपाद श्रीवल्लभ यांचं जे चरित्र आहे, ते चरित्रामृत म्हणून जे हे आहे ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये देखील श्रीपाद श्रीवल्लभने उल्लेख केला आहे की मी देशकालातील संकल्पाचा मालक आहे.
आता देश कालादी संकल्प म्हणजे काय, तर काळ, आता ही जी पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासून तो काळ मोजला जातो. आणि देश ही पृथ्वीचा कुठलाही टोक, कोणी कुठल्या टोकावर जन्म घ्यायचा, कोणी कुठल्या टोकावर किती दिवस राहायचं आणि कोणी कधी त्यातनं माझ्याकडे परत यायचं, हे सगळं नियोजन माझ्या हातात आहे असं श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात. आणि देशकालादी संकल्प माझ्या हातात असल्यामुळे मी तुमचे कुठलेही भोग भोगण्याचं पुढे टाकू शकतो किंवा अलीकडे ओढू शकतो. म्हणजे जीवनदान देणं, जी आता आपल्याकडे एक सिद्धांत आहे, आपला प्रत्येकाचा जन्म कर्म सिद्धांताप्रमाणे आहे. मग कर्म पूर्ण झालेलं नाही ते कसं काय होईल, या ठिकाणी काही ठिकाणी हे कर्म तो पुढच्या जन्मात करेल हे श्रीपाद श्रीवल्लभ नियतीला समजून सांगत असतात. आणि दत्तात्रय परंपरेत दत्तात्रय हे श्रीगुरू आहेत, मागे मी सांगितलं श्रीपाद श्रीवल्लभ श्रीगुरू आहेत, नरसिंहजी महाराज श्रीगुरू आहेत, आमचे सद्गुरू श्रीगुरू आहेत. तर या श्रीगुरू पदाची ही परंपरा आहे आणि त्याचं पालन आमच्या सद्गुरूंनी केलेलं आहे. हा जो भाग आहे देशकालादी संकल्प, कोणी कुठे काय करायचं हे मी ठरवतो आणि त्यात मागे पुढे करण्याचा अधिकार मला आहे असं या श्रीपाद श्रीवल्लभांचं म्हणणं आहे. कारण हे गुरुपदावर विराजमान झालेली सगळे सत्पुरुष, सगळे विभूती आहेत. हा जो अनुभव आहे हा परवा क्लिप ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आला आणि मी अय्यर मॅडमचा तो अनुभव ऑलरेडी वाचलेला आहेच, वाचलेला होताच. मलाही त्याच्यावर कधी ना कधीतरी बोलायचंच होतं, पण ते मला एकदम आठवल्यामुळे आज मी हा व्हिडिओ केला आहे. अय्यर मॅडम तर माझाही ऋणानुबंध भरपूर आहे. खरं म्हणजे या ज्या क्लिप रोज प्रसिद्ध होत आहेत ते मला पूर्वी माहीत नव्हतं, पण गेले 7-8 वर्षापासून त्या मला रोज सकाळी 6 वाजता ती क्लिप पाठवतात आणि मी ती रोज क्लिप ऐकतो. आणि आमच्या दोघांचं एक असं ॲग्रीमेंट झालेलं आहे की त्याच्याबद्दल जर आपल्याला काही आपले विचार मांडायचे असेल तर आम्ही एकमेकांना ते कळवत असतो. अर्थात सद्गुरूंच्या विचाराबद्दल मी काय बोलणार आहे, पण त्या अनुषंगाने जे लोकांना आता आज मी जसं हा अनुभव सांगितला तसे काही कोणाचे अनुभव असतील तर त्याची आम्ही चर्चा करत असतो. सद्गुरू मुखातनं जो शब्द बाहेर पडतो त्याच्यावर आपल्याला काही बोलायचं नाही, अपीलच नाही. त्यांनी सांगितलेलं सगळं 100% बरोबर आहे हेच असतं. पण गेले 6-7 वर्ष हा माझा व्यासंग चालू आहे आणि त्यामुळे सद्गुरू चिंतन आपल्याकडनं होतंय. तर हे करण्याला माझं सद्गुरू चिंतन व्हायला देखील या अय्यर मॅडम मला कारणीभूत आहेत. मला त्यांनी प्रोत्साहित केलं आहे असं मी आपल्याला आवर्जून सांगेन. हा यांचा अनुभव आपण आता ऐकून इथे थांबूया. श्री गुरुदेव दत्त.